तर मित्रांनो, आता रेल्वेमध्ये जे आहेत त्या ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्यांसाठी जागा निघालेल्या आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत. आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या पदासाठी जागा निघालेल्या आहेत ते आपण बघितलेलं आहेच. पण आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपल्याला जे आहे ते रेल्वेच्या वेबसाईटवर आपलं अकाउंट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रेल्वेच्या वेबसाईटवर अकाउंट कसं काढायचं ते आपण बघणार आहोत. तर आपल्याला फॉर्म भरायच्या आधी एक जे आहे तर अकाउंट आपल्याला काढावं लागतं. तर ते अकाउंट कसं काढायचं आपण बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या RRBमधून फॉर्म भरणार आहात त्या RRBच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला आधी आपलं खातं काढावं लागणार आहे. जसं की RRB मुंबई हे महाराष्ट्रासाठी जे आहे ते ऑनलाईन अर्ज मंजूर करत असते. जर तुम्ही अहमदाबाद या झोनसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला RRB अहमदाबाद या वेबसाईटवर जावं लागेल. जसं की तर आता आपल्याला RRB मुंबई या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या रेल्वे रिक्रुटमेंटचं जे काही बोर्ड आहे त्यांच्या वेबसाईटवर आपल्याला खातं कसं काढायचं ते आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला गुगलवर RRB मुंबई असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं आहे. तुम्हाला या इथं दिसेल RRB मुंबई, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची वेबसाईट जी आहे ती दिसून जाईल. तर या वेबसाईटवर आल्यानंतर आपण स्क्रोल करून खाली यायचं आहे. तर या इथं आपल्याला सेंट्रल एम्प्लॉयमेंट नोटीस अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर या इथं इम्पॉर्टंट मेसेजसुद्धा आलेले असतात. तर या इथं बघू शकता कोणकोणत्या जाहिराती आलेल्या आहेत. तर आता आपल्याला NTPC ग्रॅज्युएट पोस्ट या इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्ही 12वीवर अर्ज भरू इच्छित असाल तर तुम्हाला इथं क्लिक करावं लागेल. तर आता आपण NTPC ग्रॅज्युएट पोस्ट यासाठी फॉर्म भरायचे प्रोसेस आपल्याला करायचे. तर त्यासाठी आपल्याला खातं काढायचं आहे. तर आपल्याला इथून NTPC ग्रॅज्युएट पोस्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर दिसेल. तर या इथं परत आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतील. तर या इथं बघू शकता CN डिटेल्स आहे आणि सब्जेक्ट आहे. तर इथं NTPC ग्रॅज्युएट पोस्ट यासाठी त्यांनी जे आहे ते दिलेलं आहे. जे काही क्वेश्चन्स असतील ते इथं त्यांनी दिलेलं आहे, ते आपण PDF डाउनलोड करू शकतो. तर आपल्याला स्क्रोल करून खाली यायचं आहे. तर या इथं बघू शकता NTPC ग्रॅज्युएट पोस्ट, क्लिक हिअर टू व्ह्यू ॲप्लिकेशन लिंक, डेट 14 सप्टेंबर 2024. तर या इथं जे आहे ते ॲप्लिकेशन लिंक जे आहे ते या इथं दिलेलं आहे. तर आपल्याला यावर क्लिक करायचं आहे. या इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो दिसेल, जो की रेल्वे बोर्डाचा आपल्याला वेबसाईटवर आपण आलेलो आहोत. आपल्याला या इथं अशा प्रकारचा इंटरफेस या वेबसाईटचा दिसेल. तर आता आपल्याला या इथं खातं काढायचं आहे. तर आपल्याला या इथं अप्लायचा हा रेड टॅबवर ऑप्शन दिसेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या इथं 2 ऑप्शन येतील, क्रिएट ॲन अकाउंट, ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट. तर तुमचं जर या इथं अकाउंट नसेल तर आपल्याला क्रिएट ॲन अकाउंटवर क्लिक करून अकाउंट काढायचं आहे. जर तुम्ही ऑलरेडी इथं अकाउंट काढला असेल, जसं की तुम्ही याच्या आधी कोणत्या पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर त्या पदाचं लॉग इन क्रेडेन्शियल वापरून तुम्ही लॉग इन करू शकता. जर तुमचं अकाउंट नसेल तर क्रिएट ॲन अकाउंटवर क्लिक करायचं आहे. या इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नोटीस येते. ती नोटीस आपल्याला इथं वाचून घ्यायची आहे. ती सविस्तर वाचल्यानंतर आपण जे आहे ते ओके करायचं आहे. इथं दिलेलं आहे बघा, तुम्ही जर ALP जानेवारी 2024मध्ये जर लॉग इन केला असेल तर तेच लॉग इन क्रेडेन्शियल वापरू शकता. तर आता आपण ओके करूया. इथं आता आपल्याला अकाउंट कसं काढायचं ते बघायचं आहे. तर या इथं सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे, ती सविस्तर आपण बघायची आहे. तर या इथं आल्यानंतर आपल्याला बघू शकता कंट्री ऑफ नॅशनॅलिटी इथं आपल्याला सिलेक्ट करावी लागणार आहे. त्याचबरोबर खाली स्क्रोल केल्यानंतर
तुमचं जे 10वीच्या मार्कलिस्टवर नाव आहे तेच तुम्हाला इथं सेम टू सेम जे आहे ते टाकायचं आहे. परत रिटाईप फुल नेम म्हणलं आहे तसंच पद्धतीने नेम रिटाईप करायचं आहे. आणि तुमचं जर नाव जर बदललं असेल तर तुम्ही येस करू शकता, नसेल बदललं तर नोसुद्धा तुम्ही या इथं करू शकता. या इथं खालच्या बाजूला तुमच्या 10वीच्या मार्कलिस्टप्रमाणे जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख या इथं टाकून घ्यायची आहे. इथं बघू शकता तुमचं जर नाव बदललं असेल तर तुम्हाला या इथं गॅझेट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. जे सरकारी डॉक्युमेंट असतं नाव बदललेलं ते तुमच्यावर असेल तरच तुम्ही ते येस करू शकता, नसेल तर नो करू शकता. आणि या इथं जन्मतारीख टाकायची आहे 10वीच्या मार्कलिस्टप्रमाणेच, रिटाईप मार्कलिस्टप्रमाणेच अनेकदा जन्मतारीख टाकायचं आहे. तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, रिसिलेक्ट जेंडर करायचं आहे. वडिलांचं नाव तुमचं जे काही असेल ते 10वीच्या मार्कलिस्टप्रमाणे टाकायचं आहे. परत अनेकदा रिटाईप करायचं आहे वडिलांचं नाव. परत इथं आईचं नाव, अनेकदा आईचं नाव टाकायचं आहे. आणि या इथं खाली तुमचा आधार नंबर जो टाकून घ्यायचा आहे. या इथं आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला जो आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे. आणि आधार कार्ड नसेल तर तुम्ही नो करू शकता. या इथं ईमेल आय डी टाकायचा आहे. ईमेल आय डी व्हेरीफाय OTP टाकायचा आहे. ईमेल आय डीवर OTP येईल तो जनरेट OTP करून ते OTP आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथं जनरेट मोबाईल OTP करायचा आहे, OTP टाकायचा आहे. आणि या इथं पासवर्ड तुमचा जो काही आहे तो तुम्ही क्रिएट करायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंट हे असं आपल्याला इथं करून घ्यायचं आहे. तर आता मी फटाफट ही सगळी माहिती भरून घेतो आणि तुम्हाला करून दाखवतो. तर आता सगळी माहिती आपण या इथं भरलेली आहे. तर या इथं आता आपण आधार नंबर टाकलेला आहे. आता व्हेरीफाय युझिंग आधार आपल्याला या टॅबवर जे आहे ते क्लिक करायचं आहे. या इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला या इथं अनेकदा विचारेल की तुमचं आधार कार्डवर नाव वेगळं आहे का. 10वीच्या मार्कलिस्टप्रमाणे जर वेगळं असेल तर तुम्ही इथं आधार कार्डवर जे काही नाव असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. जर वेगळं असेल तरच तुम्हाला इथं अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. तर वेगळा असेल तर, जर नसेल सेम असेल तर तुम्ही करू शकता. तर इथं आपला आधार जो आहे तो व्हेरीफाय झालेला आहे. त्याचबरोबर खाली आल्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल म्हणलेलं आहे. या इथं ईमेल आय डी टाकायचा आहे. ईमेल आय डीवर आपण ईमेल आय डी टाकल्यानंतर या इथं जनरेट ईमेल OTP करून आपल्याला OTP टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून जनरेट OTP करून OTP टाकून घ्यायचा आहे. या इथं पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकून आपलं जे काही असेल ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. आणि या इथं आपल्याला आता ईमेल आय डी आपण टाकलेला आहे, जनरेट ईमेल OTP करायचा आहे. आपल्या ईमेल आय डीवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला या इथं जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. ईमेल आय डीवरील OTP इथं टाकल्यानंतर खाली स्क्रोल करून आपल्याला यायचं आहे. आणि या इथं आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट केल्यानंतर कॅप्चा टाकून प्रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंट टॅबवर क्लिक करायचं आहे. या इथं तुमचं नाव व्यवस्थित आहे का पहिला बघून घ्यायचं आहे. नसेल तर फुली येईल तिथं नावापुढं, तर आपल्याला ते ओके करून घ्यायचं आहे. आता हिरवा टिक मार्क आलेला आहे. स्क्रोल करून खाली या आणि प्रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंटवर क्लिक करा. तुमची अनेकदा इथं माहिती चेक करून घ्यायची आहे. सगळी बरोबर असेल तर आपल्याला ओके म्हणून आपण या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. आणि क्रिएट अँड अकाउंटवर आपण या इथं क्लिक करायचं आहे. आणि आपलं जे आहे ते सक्सेसफुली जे आहे ते अकाउंट या इथं आता क्रिएट झालेलं आहे. आता आपण या इथं आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकून आणि आपला जो काही आपण पासवर्ड तयार केला आहे तो पासवर्ड टाकून या इथं आपण कॅप्चा टाकून लॉग इन करू शकतो. आणि मग पुढची प्रोसेस आपण फॉर्म भरायला सुरुवात करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही जर रेल्वेसाठी फॉर्म भरू इच्छित असाल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं पहिल्यांदा अकाउंट तयार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अशाच एका नवीन माहितीसह पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.